नमस्कार. आपल्याला माहिती आहे, प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशामागे ना एक पक्का प्लॅन असतो, एक मजबूत पाया. पण हा प्लॅन नेमका आहे तरी काय? आज आपण याच गोष्टीचा शोध घेणार आहोत. आपण शालेय मार्गदर्शन कार्यक्रमाच्या ब्लूप्रिंटबद्दल बोलणार आहोत, म्हणजे असा आराखडा जो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवतो. चला तर मग या आराखड्यात नेमकं काय काय आहे ते पाहूया. तर तोच प्रश्न पुन्हा येतो की विद्यार्थ्यांच्या यशाचा हा आराखडा, ही ब्लूप्रिंट म्हणजे नेमकं काय? असं काय आहे यात जे मुलांना त्यांची खरी ताकद ओळखायला आणि ती पूर्णपणे वापरायला मदत करतं? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. बरं, तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण 5 मुख्य गोष्टी पाहणार आहोत. सगळ्यात आधी शाळेत मार्गदर्शनाची गरजच का आहे, त्यानंतर हा कार्यक्रम कोणत्या तत्वांवर चालतो, मग प्रत्यक्षात काय काय केलं जातं, या कार्यक्रमाची रचना कशी असते, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, या यशामागे कोण लोक असतात. चला तर मग एक एक करून पुढे जाऊया. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. बघा, कोणतीही इमारत बांधायची असेल तर तिचा पाया मजबूत लागतो, बरोबर? अगदी तसंच मार्गदर्शन कार्यक्रमाला समजून घ्यायचं असेल तर त्याचा मूळ उद्देश काय आहे हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. पाया पक्का तरच इमारत टिकेल. या कार्यक्रमाचा उद्देश एकदम सरळ आणि स्पष्ट आहे. तो म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक, सामाजिक, शैक्षणिक आणि हो, व्यावसायिक विकासात मदत करणे. जरा विचार करा, या चारही गोष्टी कशा एकमेकात गुंतलेल्या आहेत. चांगलं शिक्षण मिळालं तर करिअर चांगलं होतं, आणि जेव्हा आपण वैयक्तिक आयुष्यात समाधानी असतो तेव्हा त्याचा चांगला परिणाम आपल्या सामाजिक संबंधांवरही होतो. म्हणूनच फक्त पुस्तकी ज्ञान नाही, तर हा सर्वांगीण विकास खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, तर आपल्याला उद्देश तर समजला, पण आता आपण दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे जाऊया. बघा, कोणताही कार्यक्रम यशस्वी करायचा असेल तर फक्त काम करून भागत नाही. त्या कामामागे काहीतरी ठोस मूल्य, काही तत्व असायला हवीत, आणि हीच तत्व या कार्यक्रमाचे नैतिक आधारस्तंभ आहेत. आणि इथेच एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट समोर येते. आपण काय करतोय यापेक्षाही आपण ते कसं करतोय हे जास्त महत्वाचं ठरतं. म्हणजे बघा, मदतीचा हेतू चांगला आहे, पण ती करण्याची पद्धतच चुकीची असेल तर नाही चालणार. म्हणूनच कसं करायचं यावरच या कार्यक्रमाचा संपूर्ण नैतिक पाया उभा आहे. आता ही तत्व बघा, या सगळ्याच्या केंद्रस्थानी कोण आहे, तर विद्यार्थी. कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी सोपा हवा, तो निष्पक्षपाती हवा, म्हणजे कोणताही भेदभाव न करता, आणि सगळ्यांना समान संधी देणारा हवा. आणि हो, सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांचा विश्वास, तो जपायलाच हवा, म्हणजेच त्यांची माहिती गोपनीय ठेवली पाहिजे. आता ही दुसरी तत्व आहेत जी कार्यक्रम प्रत्यक्षात कसा चालवायचा याबद्दल सांगतात. म्हणजे बघा, कार्यक्रम वेळेनुसार बदलणारा, म्हणजेच प्रतिसाद देणारा हवा, तो पारदर्शक आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा असायला हवा. हे काही साधं काम नाही, हे एक विशेष क्षेत्र आहे. त्यामुळे वेळोवेळी सगळं नीट चालले की नाही हे तपासावं लागतं, आणि आपल्याकडे जी काही साधनं आहेत त्यांचा पुरेपूर आणि योग्य वापर करणं गरजेचं आहे. बरं, तर आपण पाया पाहिला, आधारस्तंभही पाहिले. आता वेळ आहे प्रत्यक्ष कामाबद्दल बोलायची. म्हणजे ह्या आराखड्यात नेमकं कोणत्या सेवा आणि कृतींचा समावेश असतो, याला आपण कार्यक्रमाचा फ्लोर प्लॅन म्हणू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, मार्गदर्शन म्हणजे काही एकच गोष्ट नाहीये. हा वेगवेगळ्या सेवांचा एक संपूर्ण पॅकेज आहे, एक संच आहे. आणि तो का तयार केलाय, तर विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी. यामधली पहिली आणि खरंच खूप महत्वाची सेवा आहे समुपदेशन, म्हणजेच काउन्सिलिंग. आता याचा अर्थ काय, तर विद्यार्थ्यांना त्यांचे विचार, त्यांचे भावना आणि त्यांच्या समोर असलेले वेगवेगळे पर्याय समजून घ्यायला मदत करणे, जेणेकरून ते कोणत्याही दबावाखाली न येता शांतपणे स्वतःसाठी योग्य निर्णय घेऊ शकतील. पुढची गोष्ट आहे मूल्यांकन किंवा असेसमेंट. यामध्ये ना सायकोमेट्रिक टेस्ट सारख्या साधनांचा वापर होतो. आता हे नाव ऐकून घाबरायचं कारण नाही. ही काही अवघड परीक्षा नसते. उलट काही सोप्या प्रश्नांमधून विद्यार्थ्यांची आवड काय आहे, त्यांची नैसर्गिक क्षमता कशात आहे आणि त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे हे समजून घेण्याचा हा एक प्रयत्न असतो. खरं तर हे स्वतःला ओळखण्यासाठी एक आरशासारखंच काम करतं. आणि एवढंच नाही, याशिवायही अनेक गोष्टी आहेत, जसं की विद्यार्थ्यांना योग्य माहिती देणं, त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवून देणं. इतकंच काय, तर करिअरमध्ये बदल करायचे असतील तर ते कसे करायचे, किंवा गरज पडल्यास बाहेरच्या तज्ज्ञांची मदत कशी घ्यायची आणि वैयक्तिक आणि सामाजिक विकास कसा करायचा, या सगळ्यासाठी मदत केली जाते. बरं, आत्तापर्यंत आपण का करायचं, कसं करायचं आणि काय करायचं हे पाहिलं. पण हा सगळा कार्यक्रम एका कागदावर, एका लिखित आराखड्यात कसा मांडला जातो? चला आता आपण त्या आराखड्याचे स्ट्रक्चरल एलिमेंट्स म्हणजे संरचनात्मक घटक पाहूया. एका चांगल्या पक्क्या आराखड्यात ना
हे 6 घटक असायलाच हवेत. सुरुवात होते शाळेच्या मुख्य ध्येयापासून. त्यानुसार कार्यक्रमाची उद्दिष्टे ठरतात. मग कोणत्या विद्यार्थ्यांना मदतीची जास्त गरज आहे हे ओळखून त्यांच्यासाठी स्पष्ट आणि मोजता येतील अशी ध्येय ठरवली जातात. मग त्या ध्येयांनुसार कोणते उपक्रम राबवायचे आणि त्यासाठी काय काय लागेल म्हणजे कर्मचारी, वेळ, पैसा हे ठरतं. आणि सगळ्यात शेवटी हे सगळं व्यवस्थित होतंय की नाही हे तपासण्यासाठी सतत त्यावर देखरेख ठेवली जाते. एक परफेक्ट सायकल आहे ही. बघा, कोणताही प्लॅन कागदावर कितीही भारी असला तरी त्याला प्रत्यक्षात आणायला माणसं लागतात, एक चांगली टीम लागते. तर मग चला या कार्यक्रमाला यशस्वी करणाऱ्या कन्स्ट्रक्शन क्रूबद्दल म्हणजे या यशामागे असणाऱ्या लोकांबद्दल जाणून घेऊया. ही एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. मार्गदर्शन हे काही फक्त एका व्यक्तीचं काम नाहीये, अजिबात नाही. ही एक टीम एफर्ट आहे, एक सांघिक कामगिरी आहे. शाळा व्यवस्थापन, शिक्षक, पालक आणि स्वतः विद्यार्थी जेव्हा हे सगळेजण एकत्र येऊन काम करतात तेव्हाच खरा बदल घडतो. इथे पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येकाची भूमिका किती स्पष्ट आणि महत्वाची आहे. शाळा व्यवस्थापन काय करतं तर नियोजन आणि अंमलबजावणी सांभाळतं. समुपदेशक आपला व्यावसायिक सल्ला देतात आणि योजना बनवतात. विषय शिक्षक त्यांच्या विषयानुसार सल्ला आणि आधार देतात. पालक मुलांच्या मूल्यांवर प्रभाव टाकतात आणि कार्यक्रमाला पाठिंबा देतात. आणि या सगळ्यामध्ये केंद्रस्थानी कोण तर विद्यार्थी, कारण त्यांचा सहभाग आणि त्यांचा फीडबॅकच या कार्यक्रमाला यशस्वी करतो. तर मग आजच्या या सगळ्या चर्चेमधून आपण काय शिकलो? महत्वाचे मुद्दे काय आहेत? तर एक चांगला मजबूत मार्गदर्शन कार्यक्रम हा एकतर सुनियोजित असतो म्हणजे त्यात स्पष्ट ध्येय असतात. दुसरं, तो तत्वांवर आधारित असतो म्हणजे त्यात न्याय आणि गोपनीयता जपली जाते. आणि तिसरं, तो सगळ्यांच्या सहभागाने चालतो. हे 3 मुद्दे म्हणजे या संपूर्ण आराखड्याचं सार आहे. आणि जाता जाता एक प्रश्न सोडून जातो. आज आपण ही जी सगळी तत्त्व आणि रचना पाहिली ती बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांच्या भविष्याला आणखी मजबूत करण्यासाठी कशी वापरता येईल याचा विचार करायला हवा.